लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्यानं या रत्नागिरी सिंधुदुर्गवरून त्या ठिकाणी निवडून येतील। देशामध्ये आज अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवर मोदी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे। महागाई असेल, बेरोजगारी असेल, संविधान बचावासाठी चाललेली लढाई असेल, लोकशाही जी धोक्यात आहे, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी या देशाच्या स्तरावर आहेत। आणि म्हणून जनता जी आहे या देशातली, या मतदारसंघातली, ही या सगळ्या राजकीय अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी सज्ज झाली। आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये जो प्रतिसाद या संपूर्ण मतदारसंघामध्ये, देशामध्ये किंवा राज्यामध्ये जो महाविकास आघाडीला मिळतो, याचं कारणच हे आहे की प्रत्येक समाज या ठिकाणी असुरक्षित आहे। म्हणजे मराठा समाज, त्याला आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची भूमिका होती। त्या सरसकट मराठा आरक्षण असेल, सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत असेल, अजूनही त्यावरचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला नाही। धनगरांना, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती। अल्पसंख्याक या समाजाला त्या ठिकाणी मायनॉरिटीला आरक्षण मिळावं ही सुद्धा भूमिका या राज्यामध्ये, देशामध्ये त्या ठिकाणी मांडली होती। आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांवर त्या ठिकाणी हे सरकार त्या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं एक तानाशाही, हुकुमशाही अशा पद्धतीनं जे देश चालवण्याचा प्रयत्न गेल्या 10 वर्षामध्ये जो मोदींनी केला, ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार आज इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला आहे, म्हणजे ज्या CBI असेल, तिथं CID असेल, ED असेल, ह्या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत, ह्या यंत्रणांचा दबाव आणून अनेक उद्योजकांना त्या ठिकाणी हप्ते म्हणजे खंडणी अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉल बॉन्ड त्या ठिकाणी घेतले गेले आणि कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार हा या देशाच्या स्तरावर त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी मोदी सरकार हे सुद्धा भ्रष्टाचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत आहे। जनतेच्या सगळ्या प्रश्नांवर त्या ठिकाणी त्यांना अपयश त्या ठिकाणी आलेलं आहे आणि लोकांना परिवर्तन हवं आणि म्हणून लोक परिवर्तनासाठी सज्ज झालेले आहेत। म्हणून या देशामध्ये मोदी शहांचं सरकार जाऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार हे त्या ठिकाणी आदरणीय या देशाचे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी असतील, या देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे आदरणीय शरद पवार साहेब असतील आणि या महाराष्ट्राचे शिवसेना प्रमुख आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचं नेतृत्व असेल, या सगळ्या नेतृत्वाच्या खाली या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितपणे त्या ठिकाणी एकसंघ आलेली आहे। आपण पाहिलं की मुंबईच्या शिवाजी पार्कमधून ज्या पद्धतीनं सगळे विरोधी पक्ष, गटपक्ष एकटवले आणि जो एक बुलंद असा विचार, चले जाऊची जी घोषणा या निमित्तानं केली, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशातनं जावं अशा प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आणि जनतेचा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा सभांना त्या ठिकाणी मिळतो। उद्धवजींच्या ज्या सभा या महाराष्ट्रामध्ये झाल्या आजपर्यंत, त्यांनी त्या ठिकाणी गर्दीचा विक्रम उच्चांक त्या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून जी सहानुभूती, जी लोकप्रियता उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जी मिळते, महाविकास आघाडीला मिळते, आणि म्हणून या महाराष्ट्रातलं चित्र आपल्याला बदलताना दिसेल, या देशातलं आपल्याला चित्र बदलताना दिसेल। आणि येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघावर रत्नागिरी सिंधुदुर्गवर त्या ठिकाणी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे खासदार हे त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।